नमस्कार, मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी। आज गुरुवार दिनांक 18 रोजी सकाळी बरोबर 11 वाजता माननीय शिक्षण संचालक व माननीय शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये माननीय देशपांडे साहेब आणि मी गेलो होतो। त्या ठिकाणी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा या 15 जूनला सुरू झालेल्या आहेत आणि एल निनोमुळे राज्यात पाऊस न पडल्याने उष्णतेचा असणारा दाब हा कमी झालाच नाही आणि त्यामुळे सगळीकडलंच वातावरण खूप उष्णतेचे राहिल्याने शाळा आणि त्यांच्या इमारती आणि त्यामध्ये असणाऱ्या सुविधा पाहता विद्यार्थ्यांना उष्णतेला खूप सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे माननीय आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा सुद्धा सकाळच्या कराव्यात अशा पद्धतीची विनंती केलेली आहे। माननीय डायरेक्टर पालकर साहेबांना आणि माननीय डायरेक्टर गोसावी साहेब यांनाही भेटून विनंती केलेली आहे। खात्रीने त्याच्यावरती निर्णय शिक्षण संचालनालय आणि आयुक्त कार्यालय करेल ही एक बाब आहे। दुसरा अत्यंत महत्त्वाचा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पाठीमागच्या फार मोठ्या कार्यकाळामध्ये ज्यांची थकीत बिलं राहिली होती ती बिलं मार्च अखेरला सबमिट केल्यानंतर सुद्धा शिक्षण संचालनालय स्तरावरती तशीच ती आज या क्षणाला प्रलंबित आहेत। त्यामुळं सर्वदूर महाराष्ट्रामधून संबंधित बांधव आमचं थकीत असणारं बिल कधी मिळणार या समस्येमध्ये होते। अनेक जण द्विधा मनस्थितीमध्ये सुद्धा होते। त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे। सर्व बांधवांना या ठिकाणी वस्तुस्थिती मला सांगायची आहे। खात्रीने या सर्व बांधवांचं थकीत असणारं बिल पारित करण्यासाठीची अधिकृत जी प्रोसेस आहे ती जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत शॉर्टिंग करण्याचं काम, कोर्टाची प्रकरणं असतील, जास्तीच्या कालावधीचं थकीत राहिलेलं असेल, हे सगळं शॉर्टिंग करण्याचं काम शिक्षण संचालनालय स्तरावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि ते जुलै अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी आज संबंधित अधिकाऱ्यांनी खात्री दिलेली आहे। याच कार्यालयामध्ये दुसरा एक विषय अत्यंत महत्त्वाचा की जो 2 UDIS नंबर असल्याने अनेक शाळांची संच मान्यता मिळालेली नव्हती। त्यामध्ये विशेषतः रयत शिक्षण संस्थेतील काही शाळा होत्या। सांगली जिल्ह्यामधील, कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि विविध जिल्ह्यामधील माझ्या मतदारसंघातील आणि देशपांडे साहेबांच्या मतदारसंघातील सुद्धा काही शाळा डबल UDIS मुळे संच मान्यतेत प्रॉब्लेम निर्माण झाले होते। त्या सर्व बाबतीमध्ये बहुतेक शाळांचं काम हे संपूर्णपणानं पूर्ण केलं आहे। त्यांना सुधारित संच मान्यता देण्याचं काम सुद्धा पूर्ण झालं आहे। काही राहिले असतील शाळा तर त्यांनी सुद्धा शिक्षण संचालनालय स्तरावरती अगर माझ्याकडं वैयक्तिक जरी संपर्क केला आणि व्हॉट्सअपला जर का मला जर माहिती पाठवली तर त्यावरती सुद्धा खात्रीनं कमी काळामध्ये आपण काम करूया। इतकंच आज या ठिकाणी या 2 महत्त्वाच्या बाबी डायरेक्टर ऑफिस आणि आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या आहेत। धन्यवाद।